योद्धा न्यूज मराठी। खेड तालुक्यात आगीचे तांडव। आहिरेपायी ठाकरवाडीतील 5 आदिवासी कुटुंबांचे संसार खाक। पाळीव प्राण्यांचा होरपळून मृत्यू। खेड पुणे तालुक्यातील आहिरेपायी ठाकरवाडी येथे आज 22 मार्च रोजी दुपारी 2च्या सुमारास भीषण आग लागल्याची हृदयद्रावक घटना घडली। उन्हाचा तडाखा आणि सोसाट्याचा वारा यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने ठाकर समाजातील 5 कुटुंबांची घरे डोळ्या देखील जळून खाक झाली। या आगीत अन्नधान्य, दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे भस्मसात झाली असून अनेक पाळीव प्राण्यांचाही होरपळून मृत्यू झाला आहे। या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून 5ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार दुपारी साधारण 1:45 ते 2 वाजण्याच्या सुमारास सोपान बबन केदारी यांच्या घराला अचानक आग लागली। वाळलेले गवत आणि उन्हामुळे आगीचा भडका इतका तीव्र होता की काही क्षणातच आगीने शेजारील घरांना आणि गवताच्या वळईला आपल्या विळख्यात घेतले। ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र आगीचा वेग प्रचंड असल्याने घरातील वस्तू बाहेर काढण्यासही उसंत मिळाली नाही। भीषण नुकसानीचा तपशील। या आगीत खालील 5 कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। बाधित कुटुंबे: सोपान बबन केदारी, भोराबाई कृष्णा केदारी, ज्ञानेश्वर बबन केदारी, कृष्णा पांडू केदारी आणि गीताबाई सावळेराम जाधव। प्राणीहानी: घरातील 5 ते 6 शेळ्या, करडे, कोंबड्या आणि कुत्रे या मुक्या प्राण्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। वस्तूंचे नुकसान: वर्षभराचे साठवलेले धान्य, भुईमुग शेंगा, जनावरांची वैरण, संसारोपयोगी भांडी, अंथरूण पांघरूण, मुलांची शालेय दप्तरे, मोबाईल आणि एक दुचाकी जळून कोळसा झाली आहे। कागदपत्रे: जमिनीची मूळ कागदपत्रे आणि वैयक्तिक ओळखपत्रेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत। प्रशासकीय तत्परता आणि ग्रामस्थांचे प्रयत्न: घटनेची माहिती मिळताच माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शरदभाऊ बुट्टे पाटील आणि राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने मदतीचे आवाहन केले। तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले। तलाठी प्रमोद सानप यांनी घटनास्थळी पोहोचून नुकसानीचा सविस्तर पंचनामा केला आहे। आग विझवण्यासाठी सरपंच भरत रौंधळ, सोमनाथ चोरघे, प्रवीण रोकडे, ग्रामसेवक जंगले भाऊसाहेब, निहाल साळवे यांच्यासह स्थानिक तरुणांनी पाण्याचे टँकर मागवून आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। मदतीचा हात: बाधित कुटुंबांना आधार देण्यासाठी शरदभाऊ बुट्टे पाटील व जयसिंग दरेकर मित्र परिवारातर्फे तातडीने किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे। प्रशासनाकडून या बाधितांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही जयसिंग दरेकर यांनी दिली। उन्हाळ्याच्या दिवसात जळिताच्या घटनांची शक्यता अधिक असते, त्यामुळे नागरिकांनी आगीबाबत अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे। प्रशांत बेडसे, तहसीलदार। भर दुपारी निसर्गाच्या कोपाने आणि आगीच्या तांडवाने 5 कष्टकरी कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून आता त्यांना मोठ्या सामाजिक आणि शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे। आपल्या आहिरे पाईट शिवेच्या या ठाकरवाडी वस्तीवर 4 ते 5 घरांना या ठिकाणी आग लागून आगीमध्ये संपूर्ण त्या ठिकाणी घरही उद्ध्वस्त झालेली आहे। विशेषतः त्यामध्ये आपल्या ठाकर बांधवांचं शेळ्या असतील, कोंबड्या असतील, कुत्रे असतील, बकरे असतील, ही सुद्धा मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे। घटना ज्यावेळेस ग्रामस्थांना समजली त्यावेळेस त्यांनी तातडीने फोन केल्यानंतर आदरणीय शरदभाऊ बुट्टे पाटील असतील, आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तहसीलदार प्रशांत बेडसे साहेब असेल, त्यानंतर गटविकास अधिकारी साहेब असेल, त्यांना अण्णांनी आणि भाऊंनी आणि मी स्वतः आम्ही तातडीने इन्फॉर्म केलेलं आहे। भरतराव रौंधळ असतील, सोमनाथराव चोरगे असतील किंवा प्रवीण रोकडे साहेब असतील, भाऊसाहेब असतील, सबाई शेठ कोयते असतील, ही सर्व आणि शेठ डांगले, शंकरराव खिंगले सर्व मंडळींनी खऱ्या अर्थाने घटनास्थळी भेट दिली,
तातडीने भाऊंच्या माध्यमातून आणि आम्ही स्वतः या ठिकाणी टँकर पाठवला. आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. खरं तर ही सर्व मंडळी गरीब कुटुंबातील वर्षभर काबाड कष्ट करतात आणि जी काही तुटपुंजी त्यांची त्या ठिकाणी जमा होते त्या माध्यमातून ते मग शेंगा असेल, आपले धान्य असेल, हे सर्व घरामध्ये त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये त्यांनी साठवून ठेवलं होतं आणि आज हे आगीमध्ये सर्व भस्मसात झालेलं आहे. एका घरामध्ये तब्बल 50-60 हजार रुपये जे वर्षभर त्यांनी तुटपुंजी जमवली ती सुद्धा आगीमध्ये जळून खाक झालेली आहे. सोनं चांदी थोडंफार प्रमाणात होतं, शेताची काही कागदपत्र होती, सातबारे होते, आधार कार्ड होते. या आगीमध्ये अक्षरशः त्या कुटुंबाचं काहीच राहिलेलं नाही आणि या कुटुंबावरती खूप मोठी त्या ठिकाणी संकट आलेलं आहे. परिस्थितीची जाणीव पाहून आम्ही सर्व आहिरे येथील ग्रामस्थ असतील, सर्व पदाधिकारी असन, पाईट येथील सर्व ग्रामस्थ, शरद भाऊ बुट्टे पाटील मित्र परिवार असेल किंवा आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी तातडीने उपस्थित राहून या कुटुंबावरती यांचं उदरनिर्वाहासाठी एक 2-3 दिवसाचं, 2-4 दिवसाचं किंवा 8 दिवसाचं त्या ठिकाणी त्यांना धान्य पुरल किंवा त्यांना उपजीविका हे करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना किराणा किट आता दिलेला आहे. भविष्य काळामध्ये जी भाऊ यांना मदत लागेल ती शासनाकडून आपण त्या ठिकाणी त्यांची पूर्ण घरे प्रशासनाच्या माध्यमातून किंवा आपल्याला वैयक्तिक काही करता येईल आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आजपर्यंत आम्ही आदिवासी बांधवांच्या पाठीमागं तातडीने उभे राहिलेलो आहे. घटना समजता सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहून या बांधवांच्या पाठीमागे निश्चितप्रमाणे राहू आणि त्यांना सर्वतोपरी भाऊंच्या आणि अण्णांच्या माध्यमातून मदत करण्याचा या ठिकाणी आश्वासित करतो आणि थांबतो. धन्यवाद.